हॅलो नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तारीख आहे 23 नोव्हेंबर आणि आज आहे विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल। तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि निकाल बऱ्यापैकी आलेला सुद्धा आहे। तर मित्रांनो, आपण एक व्हिडिओ बनवलेला निवडणुकीच्या अगोदर, जे की इथले स्थानिक आमदार आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी, आणि ते म्हणजेच योगेश दादा कदम। तर मित्रांनो, पुन्हा एकदा योगेश दादा कदम हे या दापोली मतदारसंघातून निवडून आलेले आहेत। तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि सगळ्या मतदारांचंही खूप खूप अभिनंदन की त्यांनी आपल्या एक काम करणाऱ्या आमदाराला निवडून दिलेलं आहे। तर यापुढे सुद्धा अशीच अपेक्षा राहील त्यांच्याकडून, त्यांच्या हातून इथल्या लोकांसाठी, स्थानिकांसाठी चांगली कामं घडावीत, त्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आपलीसुद्धा अपेक्षा राहील त्यांच्याकडून की चांगल्या प्रकारे काम करतील, आणि त्यासाठीच आपण सुद्धा एक व्हिडिओ बनवून त्यांना सपोर्ट दाखवलेला। तर मित्रांनो, आपण सपोर्ट केलेला ते यासाठी की ते ज्या प्रकारे काम करत आहेत, प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्या गावामध्ये जी प्राथमिक गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करतात। ते एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि ते एक आपल्याला त्यांच्या बाबतीमध्ये आवडलेली गोष्ट होती। आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलेलं आहे की इथे होणाऱ्या निसर्गाला हानी पोचवणारे जे प्रकल्प असतील त्याला ते स्थानिकांचा विरोध असेल तर ते सुद्धा विरोध करतील। याच मुद्द्यांवरती आपण सुद्धा त्यांना व्हिडिओ बनवून त्यांना सपोर्ट केलेला। तर मित्रांनो, बघा आता आपल्याकडे ज्या आपल्याकडे बॉक्साईडच्या खाणी ही खूप मोठ्या प्रमाणात आहेत। तर आता जी मांदिवलीमध्ये जी होणारी मायनिंग आहे त्या विरोधात सगळे मांदिवलीचे गावकरी, त्याचबरोबर इतर आजूबाजूच्या गावकऱ्यांचा विरोध आहे, आणि त्यासाठीच आपण आमदारांना भेटलो होतो आणि त्यांनीसुद्धा सांगितलेलं की स्थानिकांचा जर विरोध असेल तर आपलासुद्धा विरोध राहील। तर आता यापुढे सुद्धा तीच अपेक्षा आहे की जो गावकऱ्यांचा विरोध आहे त्याच बाजूने ते उभे राहून या होणाऱ्या मायनिंगला, ना की फक्त मांदिवलीची मायनिंग, तर कोकणातील, अख्ख्या कोकणातील निसर्गाला हानी पोचवणारे जे प्रकल्प असतील ते इथे आलेच नाही पाहिजे। तुम्ही आता बघू शकता माझ्या पाठीमागे वाहणारी नदी ही आहे आमच्या गावची भारजा नदी। अक्षरशः स्वच्छ पाणी आहे, अगदी हे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरलं जातं। कित्येक गावांना, या नदीच्या काठच्या गावांना पाणी पुरवलं जातं, परंतु याच नदी परिसरामध्ये एखादा जर असा कारखाना आला आणि त्या कारखान्याचं पाणी जर या नदीमध्ये सोडलं तर किती मोठी हानी होईल, माणसांना पाणी पिण्यासाठी उरणार नाही। तर तशा प्रकारचे आपल्याला उद्योग प्रकल्प आपल्याला नको पाहिजेत। तर आपला एक अजेंडाच आहे की आपल्याला निसर्गाला हानी पोचवणारे प्रकल्पांपासून कोकणाला वाचवायचं आहे, आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, आणि त्यासाठीच आपण पुन्हा एकदा योगेश दादा कदम यांना निवडून दिलेलं आहे। तर आज निकाल आहे, निकाल पाहिल्यानंतरला मी इकडे नदीवरती फिरण्यासाठी आलेलो आहे। मला म्हणजे रानांमध्ये नदीवरती फिरायला खूप सारं आवडतं, आणि मला फिशिंगची खूप आवड आहे। फिशिंग म्हटलं तर ते खूप मला आवडतं, आणि फिशिंगसाठी मी बऱ्याचदा या आमच्या नदीवरती येत असतो। आणि फिशिंग करताना बरेचसे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात। पारंपरिक पद्धती आहेत मासेमारीच्या, त्यांचा उपयोग केला पाहिजे आणि त्याद्वारेच मासेमारी केली पाहिजे। बरेचसे लोक काय करतात की एकदम खायला बघतात, या नदीमध्ये औषध टाकतात आणि पूर्ण नदीचे मासे मारतात। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणं आहे की या वर्षामध्ये, आता बघा हा पावसाळा संपलेला आहे, तर या नदीमध्ये, भारजा नदीमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही औषध टाकू नका। आणि त्यासाठी सुद्धा, कारण हे सुद्धा आपण एक प्रकारे संवर्धन, या नदीचं संवर्धन करणं, या नदीतील माशांचं संवर्धन करणं गरजेचं आहे। बघा, ते जर राहिले तर आपण कधी कांडल घेऊन आलो, गल घेऊन आलो तर आपल्याला मासे मिळणार आहेत, परंतु तुम्ही जर एकदमच औषध टाकून सर्व मासे मारलेत तर काय उरणार आहे। तर अशा प्रकारे करू नका। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही गावच्या ग्रुपवरती नक्की शेअर करा, की एक सगळ्यांना रिक्वेस्ट राहील की तुम्ही कोणीही अशा प्रकारे औषध टाकून वगैरे मासेमारी करू नका। यापुढे मी तुम्हाला सांगतो की यापुढे जर या भारजा नदीमध्ये जर औषध टाकलेलं माहिती पडलं तर यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे त्या माणसापर्यंत पोचण्यासाठी आणि त्याला शिक्षा करण्यासाठी। तर मला खरं खूप पूर्वीपासूनच यासाठी मी प्रयत्न करतो की आपला जो कोकण आहे, निसर्ग आहे, तो वाचला पाहिजे। आणि मित्रांनो, आपला निसर्ग किंवा कोकण आहे तो आपल्याच हातामध्ये राहिला पाहिजे, ना की दुसऱ्याच्या हातामध्ये। म्हणून जमिनी विक्री बंद यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतोय। तर लवकरच आपण त्यासाठी प्रयत्न करताना तुम्हाला प्रत्यक्ष ग्राउंडवरती तुम्हाला दिसणार आहोत।
तर ते पुढील व्हिडिओमध्ये. परंतु आज मात्र मी तुम्हाला सांगेन की अशा प्रकारे आपण निसर्गाचं संवर्धन करूया आणि त्यासाठी आपण या जे आमदार वगैरे निवडून दिलेले आहेत तर त्यांच्याकडून तीच अपेक्षा राहणार आहे. आणि जर त्यांनी दगा दिला तर मात्र त्यांनासुद्धा आपण दगा दिल्याशिवाय राहणार नाही आहे ना. तर आपल्याला ती अपेक्षा आहे, त्यासाठीच आपण त्यांना निवडून दिलेलं आहे. मी आज आलेलो आहे फिशिंगसाठी. तर बऱ्याचदा मी असं फिशिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मासेमारी करत असतो. तर कांडलीने, गळाने, सांगडीने. तर मित्रांनो आज आहे ना एकदम नवीन आणि पहिल्यांदाच मी यूज करणार आहे. ही आहे भोसकी. ही भोसकी आहे. तर अशी लांब जाळं आहे. तर ते आहे ना हे जाळं बघा खूप मोठं आहे आणि हे जाळं आपल्याला लावायचं आहे. हे बघा इथे आहे ना, इथे बांधण आहे. बांधण धरलेलं आम्ही इथे वाहून गेलं अक्षरशः पुरामध्ये, जेव्हा पाणी आलेलं वाहून गेलं. आणि आता आपण ती भोसकी आहे ना, आता जी आपण आणलेली आहे ती भोसकी आपण लावणार आहोत या ठिकाणी. हे बघा या ठिकाणी हे जे पाणी जातं आहे भरपूर सारं, त्या ठिकाणी आपल्याला भोसकी लावायची आहे आणि तिथे आपण बांधणार आणि तिला पूर्ण अशी खाली सोडणार आहोत. तर बघूया, पहिल्यांदाच आपण लावणार आहोत तर मासे मिळतात का. आणि मित्रांनो ही भोसकी लावल्यानंतरला रात्री कोणी आलं नाही पाहिजे, नाहीतर तो भोसकी चोरूनच घेऊन जायचा. तर अशी पण लोक आहेत, ते विचार नाही करणार मागचा पुढचा. तर कोणी एवढी लावलेली आहे, त्यांनी खर्च करून आणलेली आहे, तर आपण कशी न्यायची. तर अशी मतलबी लोकंसुद्धा असतात आणि आहेत. तर होप की ती सकाळपर्यंत राहील, कारण का आपण आता लावून जाणार आहोत आणि सकाळी येणार आहोत. तर बघूया मासे मिळतात की काय. तर मित्रांनो हा एक असाच छोटासा व्हिडिओ. तर बघा अशा प्रकारे हा निसर्ग आहे, बघा किती छान वाटतं आहे ना. पूर्वी गावाकडे खूप सारी लोकं होती ना, तेव्हा आमच्याकडे म्हणजे बऱ्याचदा नदीवरती, म्हणजे असं नदीवरती आलो तर आता इकडे कोणीही नाही. कोणी फिरताना मला एक माणूस नाही दिसला येताना. परंतु जो 10-15 वर्षापूर्वीचा काळ होता त्यावेळी मात्र अशी इकडे माणसं 2-5-6 तरी माणसं नदीवरती भेटायची. कोणी कपडे धुवायला आलेलं असायचं, कोणी फाटी गोळा करायला आलेलं असायचं किंवा काही ना काही. आणि गुरं तर खूप सारी दिसायची, आता गुरंसुद्धा दिसत नाही. तर ठीक आहे, ते काय हरकत नाही. आपण म्हणजे ज्या प्रकारे बदलत गेलं आहे त्याप्रमाणे माणूस थोडासा गावातील बदललेला आहे. परंतु एवढे पण बदलू नका की आपले जे आहे अस्तित्व, आपल्या जागा जमिनी त्या मात्र विकू नका. तुम्ही कुठेही गेलात तरी त्या जागा जमिनी तुमच्याकडेच राहू द्या, तुम्ही ते लागवड करा आहे ना. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. हा एक छोटासा व्हिडिओ, म्हटलं आपण एक व्हिडिओ बनवलेला आमदारांना सपोर्ट करण्यासाठी आणि ते आमदार निवडून आलेले आहेत. तर त्यानंतरला एक व्हिडिओ बनवलाच पाहिजे, तर त्यासाठीचा एक व्हिडिओ. आणि बघा सुंदर असं वातावरण आहे. आता वाजले संध्याकाळचे जवळजवळ 4:45. तर मला आता ना ते लावलं पाहिजे. भोसकी आहे ती लावायची आहे. मला जवळजवळ 1 तास लागेल ते लावण्यासाठी. तर बघूया किती मासे मिळतात आहे ना. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते काय, तर मित्रांनो हॅपी राहा आहे ना. चला तर बाय.